जर मित्रांनो तुम्ही आज माझ्या चॅनलवरती नवीनच असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच नवीन नवीन बातम्या तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. तुम्ही आधी हा व्हिडिओ पाहून घ्या, नंतर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो अजिबात विसरून जाऊ नका. तू तिच्या गाडीला अपघात कर आणि मी तिला वाचवतो. तरुणीला इम्प्रेस करण्याचा प्लॅन सफलही झाला होता, पण केरळमधील पत्तनमथिट्टा येथे एका तरुणाने प्रेयसीला प्रभावित करण्यासाठी अपघाताचा खोटा बनाव रचला होता. पोलिसांनी आरोपी रणजित आणि त्यांच्या मित्राला अटक केली आहे. वाचा सविस्तर. धक्कादायक बातमी ही फुटली आहे. एखाद्या दक्षिणा चित्रपटाला शोभेल असा एक धक्कादायक प्रकार केरळमधील पत्तनमथिट्टा जिल्ह्यात समोर आला आहे. आपल्या प्रेयसीच्या नजरेत हिरो ठरण्यासाठी एका तरुणाने आपल्या मित्राच्या मदतीने चक्क तिच्या अपघाताचा बनाव रचला. त्यात सफलही झाला, परंतु काही दिवसांनी तिला संशय आल्याने हा सगळा बनाव उघड झाला असून पोलिसांनी प्रियकरासह त्याच्या साक्षीदाराला बेड्या ठोकल्या आहेत. मुख्य आरोपी रणजित रांजन वय 24 याचे एका तरुणीवर प्रेम होते. तरुणीचा विश्वास जिंकण्यासाठी त्याने योजना आखली. त्याने आपल्या मित्राला तरुणीच्या स्कूटरला धडक देण्यास सांगितले. रोजी तरुणी कामावरून घरात येत असताना अझरने त्याच्या कारने तरुणीच्या स्कूटरला जोरात धडक दिली आणि तो तिथून पसार झाला. अपघात झाल्यानंतर काही क्षणातच रणजित दुसऱ्या कारमधून तिथे पोहोचला. जणू काही अपघाताशी त्यांचा संबंध नाही अशा कारणाने जखमी तरुणीला तातडीने रुग्णालयात नेले. स्थानिक लोक जमा झाले असता त्याने स्वतःची ओळख तरुणीचा पती म्हणून करून दिली आणि तिला वाचविल्याचे दाखवत रुग्णालयात घेऊन गेला. एका क्षणात रणजित तिच्या मनात हिरो झाला. पुढे भेटी बोलणे सारेच सुरू झाले, परंतु या अपघातात तिचा उजवा हात मोडला आणि बोटांनाही फ्रॅक्चर झाले होते. काही दिवसांनी तरुणीच्या डोळ्यावरून रणजितच्या हिरोगिरीची धुंद उतरू लागली. अपघातात झाल्यानंतर रणजित इतक्या कमी वेळात घटनास्थळी कसा पोहोचला यावर तिला संशय आला. तिने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी परिसरात CCTV फुटेज आणि आरोपीचे कॉल रेकॉर्ड्स तपासले गेले. तपासात असे दिसून आले की अपघात करणारा अजास आणि मदत करणारा रणजित हे एकमेकांच्या संपर्कात होते. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी प्रेयसीला प्रभावित करण्यासाठी आणि लग्नासाठी संमती मिळवण्यासाठी हा कट रचल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपींवर आता गुन्ह्याचा प्रयत्न आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशा नवीन नवीन बातम्या तुम्हाला रोज ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.